नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. एक नवीन अपडेट आलेली आहे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना यासाठी आधार प्रमाणीकरणास मुदतवाढ झालेली आहे. तर नेमकं काय आहे ते पाहूया. नियमित पीक कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतून 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. मात्र काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळाले नव्हते. अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. म्हणजे जे शेतकरी नियमित कर्जफेड करत होते तर त्यांना सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतून 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात होते. मात्र यामध्ये काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नव्हते. तर मागे सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की मुदतवाढ झालेली होती आणि किती तारखेपर्यंत ते शेतकरी आधार प्रमाणीकरण करू शकत होते. तर आता परत यासाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे. अद्यापही 16,345 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने आता 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी यासाठी 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर अशी मुदतवाढ देण्यात आली होती. राज्यात या काळात 33,166 शेतकऱ्यांपैकी केवळ 16,821 शेतकऱ्यांनीच आधार प्रमाणीकरण केलेले आहे. त्यांचेच आधार प्रमाणीकरण झालेले आहे. ही जी डेट आहे ती 18 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि यापूर्वी 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करण्यासाठीची मुदत होती. आता ती 18 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. अगोदरची जी डेट होती ती 7 सप्टेंबरपर्यंत होती. तर शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी आधार संलग्न बँक खाते बंधनकारक करण्यात आले होते. मात्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे आधार संलग्न सरकारने 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या काळात आधार प्रमाणीकरण करण्याची मुभा दिली होती. बँक खाते नसल्याने प्रोत्साहनपर लाभ देता येत नव्हता. बँक खाते नसल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत होती, कारण त्यामुळे त्यांचं आधार प्रमाणीकरण झालेलं नव्हतं. तर राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन अनुदानाचं आधार प्रमाणीकरणाला 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे 18 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घेणं बंधनकारक आहे. त्यामुळं ज्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याचे राहिलेले आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.